अमेरिकेतील स्टेट ऑफ आयोवा सोबत महाराष्ट्र सरकारचा एक महत्त्वाचा करार कृषी तंत्रज्ञानावर एकत्रित काम करण्याचा निर्णय मुख्यमंत्री फडणवीसांचीही माहिती। दिल्ली मुंबई हायकोर्ट बॉम्बने उडवून देण्याचा धमकी प्रकरणामध्ये सरन्यायाधीश भूषण गवई यांनी मागवला अहवाल, तर दोन्ही कोर्टांमध्ये तपासणीनंतर कुठलाही धोका आढळला नाही अशी माहिती। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या हालचालींना वेग, महाराष्ट्र जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष सभापतींचं आरक्षण जाहीर, तर 34 जिल्हा परिषद अध्यक्ष पदासाठीच्या आरक्षणाची ग्रामविकास विभागाकडून अधिसूचना जाहीर। महादेवी हत्तीणी प्रकरणी सुप्रीम कोर्टातील आजची सुनावणी संपली। महादेवी हत्तीणीला परत पाठवण्याचा कुठलाच निर्णय नाही, तर हे प्रकरण एका उच्चस्तरीय कमिटीकडे पाठवलं जाणार, कोर्टाची भूमिका। पुण्यात कलावंत ढोलताशा पथक विशेष मोहीम राबवणार, डीजे विरोधात स्वाक्षरी मोहीम राबवली जाणार, सार्वजनिक मिरवणुकीमध्ये डॉल्बी डीजे नको, पथकातील कलाकारांची मागणी। जिल्ह्याचं नामांतर झाल्यानंतर अहमदनगर रेल्वे स्टेशनचं नावही बदललं, अहमदनगर रेल्वे स्थानकाला आता अहिल्यानगर रेल्वे स्थानक असं नाव, महाराष्ट्र शासनाकडून राजपत्र प्रकाशित। कोल्हापूर अंबाबाई मंदिराच्या विकास आराखड्याचा अहवाल जिल्हा प्रशासनानं नगरविकास विभागाकडे सुपूर्द केला, भूसंपादन नुकसान भरपाई देऊन याशिवाय रोख रक्कम देऊनच करणं सोयीचं होईल, अहवालामध्ये हे स्पष्टीकरण। बीडमधील केसच्या आंधळेवाडीमध्ये खासदार बजरंग सोनवणे यांच्या उपस्थितीमध्ये बैलगाडा शर्यतीमध्ये देशभरातून 265 स्पर्धक झाले सहभागी। गडचिरोली पोलिसांच्या प्रोजेक्ट संजीवनी या उपक्रमाअंतर्गत आत्मसमर्पित नक्षलवाद्यांना साक्षरतेचे धडे, 106 आत्मसमर्पित नक्षलवाद्यांपैकी निरक्षर असलेल्या 68 जणांना साक्षरतेचे धडे देऊन मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचं काम सुरू। शिर्डी शहरामध्ये वाहतूक शिस्तभंग करणाऱ्यांवरती कारवाई, नियम मोडणाऱ्या वाहनधारकांवर थेट कारवाई, एकाच दिवसामध्ये तब्बल 70हून अधिक वाहनांकडून दंडही वसूल। नाशिकमध्ये मनसे ठाकरेंच्या शिवसेनेचा भ्रष्टाचारमुक्त आणि भयमुक्त शहरासाठी जनाक्रोश मोर्चा, जिल्ह्यातील दोन्ही पक्षाचे नेते आणि पदाधिकाऱ्यांकडून जोरदार शक्ती प्रदर्शन, भस्मासुराचे कपडे परिधान केलेल्या मनसैनिकांकडून सरकारचा जाहीर निषेध। छत्रपती संभाजीनगरच्या केंब्रिज चौकामध्ये बंजारा समाजाचा रास्ता रोको, जालना रोडवरती बंजारा समाजाकडून चक्का जाम आंदोलन, हैदराबाद गॅझेटप्रमाणे बंजारा समाजाला एसटीमधून आरक्षण देण्याची मागणी। नांदेडमध्ये अर्धापूर तहसील कार्यालयावरती बंजारा समाजाचा मोर्चा, बंजारा समाजासाठी हैदराबाद गॅझेट लागू करण्याची मागणी, बंजारा समाजाकडून जेल भरो आंदोलनाचाही दिला इशारा। जालन्यात गोर बंजारा समाजातील 2 तरुणांचं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण, हैदराबाद गॅझेटनुसार एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी। जालन्यात आदिवासी समाजाचा जालना जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चा, तर बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण न देण्याची मागणी। ओबीसी बांधवांचा करमाळा तहसील कार्यालयावरती मोर्चा, हैदराबाद गॅझेटवरील जीआर रद्द करावा अशी मागणी। धुळ्यात अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेची जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर जोरदार निदर्शनं, हैदराबाद गॅझेटबाबत काढलेला जीआर रद्द करण्याची मागणी। नागपूरमध्ये शिक्षकांचं आंदोलन, 7 महिन्यांपासून वेतन रखडल्याचा आरोप, तर शालार्थ आयडी घोटाळ्याचा इतर शिक्षकांनाही बसला फटका। परभणी अत्याचार घटनेच्या निषेधार्थ बंजारा समाजाचा मोर्चा, घटनेच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयावरती आंदोलन, आरोपीला अटक करून कठोर कारवाई करावी अशी मागणी। दौंडच्या कडेठाणे या ठिकाणी ग्रामस्थांचं उपोषण 4थ्या दिवशी मागे, दौंडचे माजी आमदार रमेश थोरात यांच्या हस्ते सोडलं उपोषण, गायरान आणि वन जमिनीवरील अतिक्रमण हटवण्याच्या मागणीसाठी सुरू होतं आमरण उपोषण। जालना महापालिकेच्या सुधारित आकृतीबंधास मंजुरी, 413 पदांची निर्मिती होणार, पालिकेची पदसंख्या 993 वर। जळगावमध्ये शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेची बैठक संपन्न, संभाजी भिडे यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न, संघटनेच्या वतीने दुर्गामाता दौंड उपक्रम राबवला जाणार, पदाधिकाऱ्यांची ही माहिती।